नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना प्रणीत शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ, नौपाडा पोलिसांच्या गणेशाचं उत्साहात विसर्जन आणि पत्नीसह सासूला मारहाण करणाऱ्या नराधमा पतीस अटक. शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेच्या वतीनं राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ टेंभी नाका इथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचं जागच्या जागीच निराकरण करण्यात येईल. तसंच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाईन त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. आजपासून ही यात्रा सुरू होणार असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळेला प्रामुख्यानं त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणं, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना थेट माहिती देणं, त्यांना त्या योजनांचे लाभ मिळवून देणं, तसंच वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केलं जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणं शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आत्तापासूनच आवासून उभे आहेत. अशातच शासनानं शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज झालेल्या या शुभारंभ प्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसंच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सण उत्सव म्हटलं की कायम बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांना हुरूप यावा, तणाव कमी करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून नौपाडा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. याच विसर्जनाच्या दिवशी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आपल्या गणेशाचं पूजन करून गणेश विसर्जनाची सांगता केली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिरहिरीनं सहभाग हा ठाण्यातील पोलिसांचा गणपती अशी ओळख निर्माण झालेल्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील विसर्जन सुरू होण्याआधी आपल्या गणेशाचं विसर्जन केलं. नागरिकांच्या उत्साहात वेळात विसर्जन न करता त्याआधीच विसर्जन करून पुन्हा कर्तव्यावर जाण्यासाठी तयार राहणाऱ्या पोलिसांच्या या उपक्रमाला ठाणेकरांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. कायमच बंदोबस्त लागलेल्या ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये मागील 10 दिवसांपासून चैतन्याचं वातावरण होतं. कारण गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जात होता. या गणेशोत्सवात सर्व पोलीस कर्मचारी आनंदाने, उत्साहानं सहभागी झाले होते. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আসাদি আমার বাড়িতে আসলো, আসাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আসাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये पतीनं पत्नीचा हातोडीनं वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली आहे. मुंब्रा येथील आंबेडकर नगर इथे 30 वर्ष जरीन अन्सारी मुलगी आणि एका मुलासह तिची सासू आणि पती विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती. ज्यानं धर्मपरिवर्तन करून हिंदूतून मुस्लिम झाला होता. तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता. अचानक तो पत्नीला मारण्याच्या तयारीत आला आणि त्यानं जरीनवर हातोड्यानं हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी आलेल्या सासूवरही त्यानं हल्ला केला आणि मोठ्या मुलीवरही हल्ला केला. जरीन या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय उर्फ समीर हा त्याला वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना 3 सेल टेप करून, वायर टाकून आणि बनावट स्फोट घडवून घाबरवत होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
सर, अंबेडकर नगर परिसर में एक हत्या का मामला सामने आया है, इसको लेकर क्या कुछ जानकारी देना चाहोगे? देखिए, अभी दोपहर 1 बजे यहाँ पे एक समीर शेख करके आदमी है और उसकी वाइफ जरीन अंसारी। ये समीर शेख है, 14 साल पहले उनका शादी हुआ था। उसका पहला नाम मिश्रा था, अभी वो मुस्लिम में कन्वर्ट हुआ था। तो उनका झगड़ा था हस्बैंड वाइफ का। 3 साल पहले वो घर से यहाँ पे जो उसकी वाइफ है और उसकी मदर है, सास है, उन्होंने घर से उसको आने का मना किया था। ये लोग यहाँ पे रहने के लिए अम्बेडकर नगर में जो मयत उनकी वाइफ है जरीना, उसकी माँ, उसका भाई और उसके बेटे ऐसे इधर रहते थे। आज दोपहर को 1 बजे वो यहाँ पे आ गया। उन्होंने वाइफ को घर में पूछताछ किया, लेकिन उसकी जो सास थी उन्होंने उसको घर में आने के लिए मना कर दिया। उसी गुस्से में उसने उसके पास हथौड़ा था, वो वेल्डिंग का काम करता है, वो हथौड़ा से उसके वाइफ के सर पे मारा। तो उसको बहुत ज़्यादा खून बह के उसमें इंजरी हुई है और उसके सास को भी लगा है। उसको हॉस्पिटल भेजा है और जो जरीना है उसकी डेथ हो गई है। सर, आरोपी कहाँ का रहने वाला है? ये आरोपी कालेर भिवंडी का रहने वाला है। उसके माँ बाप उधर के हैं और वो इनका शादी करने के बाद वो मुंब्रा में रहता था। उनकी जो बड़ी बेटी है शायद उसको भी मार लगी है। छोटी बेटी है, उनको भी थोड़ा लगा है यहाँ पे, क्योंकि घर में वो सब लोग थे तो वो हाथापाई में उनको भी लगा है और आरोपी को हम लोगों ने ताबे में लिया है। सर, आरोपी का बैकग्राउंड वगैरह अभी ताबे में लिया है, पूछताछ करने के बाद आपको बैकग्राउंड से बता देंगे। थैंक यू सर। अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण 6,435 गणेश मूर्तींचं पालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं। त्यात 746 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती होत्या। पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात 3,717 तर विशेष टाकी व्यवस्थेत 339 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, खारेगाव आणि ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली। विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मंडपांना भेटी देऊन त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं, तसंच गणेश भक्तांशी संवाद साधला। यावेळेला माजी महापौर नरेश मस्के आणि अशोक वैती तसंच अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे उपस्थित होते। दरम्यान पालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले। प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी पाहणी केली, तसंच गणेश भक्तांच्या सहकार्याबद्दल आभारही मानले। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वच्छता ही सेवा हे अनोखे अभियान जाहीर केले। हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। त्यानुसार रविवारी 1 ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्यात येणार आहे। या अभियानामध्ये सर्व ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले। स्वच्छतेसाठी जे करता येईल ते करावं आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल ते करू नये हे मध्यवर्ती सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर उपक्रम समन्वयकांनी स्वच्छतेसाठी जागा निश्चित करावी, नागरिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाची संख्या लक्षात घ्यावी, लोकप्रतिनिधी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा। या उपक्रमामुळे आपण निवडलेल्या जागेत दृश्य स्वरूपात फरक जाणवला पाहिजे अशी 5 सूत्र आयुक्तांनी आखून दिली आहेत। सफाई कर्मचाऱ्यांनी जसे काम करावं अशी आपल्याला अपेक्षा असते तसं काम आपण सगळ्यांनी रविवारी प्रत्यक्ष करूया। श्रमदान मोहीम राबवताना सगळे एकसमान असतील, त्यात कोणी वरिष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद नसेल, त्याची जाणीव ठेवून सगळे काम करतील अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे। स्वच्छता ही सेवा अभियानाच्या आयोजनाबाबत पालिकेची तयारी सुरू आहे। या आयोजनामध्ये सुसूत्रता राहावी आणि जास्तीत जास्त ठाणेकर नागरिक त्यात सहभागी व्हावेत यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बांगर यांनी मार्गदर्शन केलं। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व उपक्रम समन्वयक उपस्थित होते। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा। 1800-223-466 आणि 1800-266-3466।
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसेना प्रणित शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ, नौपाडा पोलिसांच्या गणेशाचं उत्साहात विसर्जन आणि पत्नीसह सासूला मारहाण करणाऱ्या नराधमा पतीस अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.